नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी RTS चा जो तिसरा पेपर आहे 26 ऑक्टोबरला होणारा, तो पेपर कसा लिहावा ह्यासाठी आपण इयत्ता 4थी विषय गणित हा पेपर कसा लिहावा हे समजून घेणार आहोत। तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, 50 रुपयांचे सुट्टे तुम्ही कसे कराल? तर पर्याय क्रमांक 1 आहे 8 रुपयांची 5 नाणी, 10 रुपयांची 4 नाणी, 5 रुपयांची 10 नाणी, 2 रुपयांची 30 नाणी। तर आपण जर नीट बघितलं तर इथे 8 रुपयांची 5 नाणी, तर पहिली गोष्ट 8 रुपयांचं नाणंच नसतं, त्याच्यामुळे हे चूक आहे की नाही। 10 रुपयांची 4 नाणी घेतली तर 10 गुणिले 4 40 होणार, तर उत्तर आपल्याला 50 रुपये पाहिजे। मग 5 रुपयांची 10 नाणी, तर हे 50 रुपये होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3। चौथं जर बघितलं 2 रुपयांची 30 नाणी तर घेतली तर 60 रुपये होतील, म्हणून हे चुकीचं आहे। आलं ना। आता दुसरा बघा, तशाच प्रकारचं गणित कसं सोडवायचं। 50 रुपयांच्या 5 नोटा व 20 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 10 नोटा, असे एकूण किती रुपये होतील? तर बघा, 50 रुपयांच्या 5 नोटा म्हणजे 50 गुणिले 5, तर 50 गुणिले 5 जर बघितलं तर 50 गुणिले 5 झाले 250। 20 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 20 गुणिले 5 किती? 100 रुपये। 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 10 गुणिले 10 100, म्हणजे एकूण किती होणार? 054 450 रुपये होणार। किती होणार? 450, म्हणून किती येणार? पर्याय क्रमांक 3। अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही, फक्त शांत डोक्याने आपल्याला करायला पाहिजे। आता प्रश्न क्रमांक 12 बघा, 12 रुपये 50 पैसे वजा 14 रुपये 50 पैसे अधिक 6 रुपये 50 पैसे। जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण असेल तर पहिलं कधी पण बेरीज असेल ती करायची। मग बेरीज आपण करूया। 12 रुपये 50 पैसे, आता बघा ही बेरीज आणि ही बेरीज आहे, मग 12 रुपये 50 पैसे आणि 6 रुपये 50 पैसे यांची जर बेरीज केली तर 50 नी 50 100, हातचा आला 1, 1 नी 2 3 नी 6 9 आणि 19 रुपये झाले। आता 19 रुपयामधून वजा किती करायचे आहेत? तर बघा किती? 14 रुपये 50 पैसे, 14 रुपये 50 पैसे वजा करायचे आहेत। आता जर बघितलं आपण तर 0मधून 50 जाणार नाही, म्हणून ह्याच्यातनं 1 घ्यायचा। 19मधून 9मधून 1 गेला तर 1 रुपये म्हणजे 100 पैसे, मग 100 पैशातून 50 पैसे गेले, राहिले 50 पैसे। आता राहिले 8तून 4 गेले 4 रुपये, 1तून 1 0, म्हणजे उत्तर किती आला? 4 रुपये 50 पैसे। किती? पर्याय क्रमांक बघा इथं दिलेला आहे 3, 4 रुपये 50। एवढं सोपं आहे। तसंच दुसरं उदाहरण बघा, 17 रुपये 50 पैसे वजा 8 रुपये 75 पैसे, तर किती येणार? तर जर आपण बघितलं 17 रुपये 50 पैसे, तर 17 रुपये 50 पैसे आपण जर पाहिलं, 17 रुपये 50 पैसे जर आपण पाहिलं, आपण असं लिहूया बघा, 17 रुपये 50 पैसे वजा 8 रुपये 75 पैसे। आता आपण 50 पैशातून 75 पैसे जाऊ शकणार नाही, मग आपण याच्यातून एक उसना घेतला, मग राहिले 6 आणि हे झाले 150। मग 150मधून 75 गेले, राहिले 75। आता 16तून 8 गेले 8 रुपये, म्हणजे 8 रुपये 75 पैसे। बघा पर्याय क्रमांक 2। म्हणजे अशा पद्धतीने शांतपणे केलं तर सगळं सोपं आहे, काही अवघड नाही। तर बघा पुढचा प्रश्न बघा, 13वा प्रश्न, 11.5 रुपये आणि 9.25 रुपये
म्हणजे मिळून किती रुपये होतील बघा. 11.5 म्हणजे 11 आणि अर्धा, मग 11.5 म्हणजे किती 11 रुपये 50 पैसे. 9.25 रुपये म्हणजे 9 रुपये 25 पैसे. ह्यांची जर आपण बेरीज केली तर 50 नी 25 75 आणि 11 9 20 म्हणजे 20 रुपये 75 पैसे. आता 20 रुपये 75 पैसे म्हणजेच पावणे 21 पैसे रुपये. बघा 20 रुपये आणि 75 पैसे म्हणजेच काय तर पावणे 21 रुपये. कारण का 21 रुपयेला 25 पैसे कमी म्हणून उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1 पावणे 21 रुपये. तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. 4.25 रुपये आणि 3.25 रुपये मिळून किती रुपये होतील. आता बघा 4.25 म्हणजे 4 नाही 3 रुपये 75 पैसे. 4.25 म्हणजे किती 3 रुपये 75 पैसे. 3.25 रुपये म्हणजे 3 रुपये 25 पैसे. ह्यांची जर आपण बेरीज केली तर 75 ने 25 100, 100 शी 2 शून्य, आजचा आला 1, 3 नी 3 6 आणि 1 7 म्हणजे किती रुपये आले बघा 7 रुपये. किती उत्तर आलं 7 रुपये. पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या ते सोडवू शकतो. एवढं सोपं आहे. पुढे बघा, सविताकडे 10 रुपयाच्या 5 रुपयाच्या व 2 रुपयाच्या समान नोटा आहेत. तिच्याकडील एकूण रक्कम 85 रुपये आहे. तर तिच्याकडे 5 रुपयांच्या किती नोटा आहेत. बघा इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा लक्षात घ्या सगळ्या बाळांनो, जेव्हा तिन्ही किंवा चारही प्रकारच्या नोटा समान नोटा हा शब्द आला की समजायचं काय करायचं मग तर तिघांची बेरीज करायची आणि त्याने एकूण रकमेला भागायचं. मग तिघांची बेरीज करा. 10 अधिक 5 अधिक 2 किती होईल 17. मग 17ने काय करायचं 85ला भागायचं. 85 भागिले 17, 17 पाचे 85 म्हणजे प्रत्येक प्रकारच्या 5 नोटा असतील. लक्षात घ्या, जेव्हा प्रत्येक प्रकारच्या नोटा काढायच्या असेल तेव्हा आपण काय करायचं तर त्यांची बेरीज करायची आणि ते बेरजेने एकूण रकमेला भागायचं. केलं की ना आपण बेरीज. 10 5 आणि 2 17 आले. 17ने एकूण रक्कम 85ला भागलं 5 आले म्हणजे प्रत्येक प्रकारच्या 5 नोटा. पण असं जर विचारलं असतं एकूण नोटा किती तर 10च्या 5 5च्या 5 आणि 2च्या 5 म्हणजे एकूण 15 नोटा असत्या. तर इथं उत्तर 15 नाही तर फक्त 5 रुपयाच्या किती नोटा आहेत विचारलं म्हणून किती येणार उत्तर पर्याय क्रमांक 3 5. आता तसंच उदाहरण या ठिकाणी दिलं आहे बघा. सुनीलकडे 20 रुपयाच्या 10 रुपयाच्या व 5 रुपयाच्या समान नोटा आहे. बघा समान हा शब्द महत्त्वाचा. समान नोटा आहेत. तिच्याकडे एकूण रक्कम 140 रुपये आहे. तर तिच्याकडे एकूण नोटा किती आहेत. मागासारखे बघा 5 रुपयाच्या नोटा विचारल्या होत्या, एकूण नोटा विचारल्या नव्हत्या. पण या ठिकाणी एकूण नोटा विचारल्या आहेत. आपण करायचं तेच पहिली तिघांची बेरीज 20 अधिक 10 अधिक 5 किती आले 35. नाही 35ने काय करायचं 140ला भागायचं. बघा 140 भागिले 35 मग 7 पाचे 35 7 दुने 14 5 एके 5 5 चोक 20 म्हणजे उत्तर किती आलं 4. प्रत्येक प्रकारच्या 4 नोटा. मग एकूण नोटा किती असतील 20च्या 4 10च्या 4 आणि 5च्या 4 म्हणजे 4 त्रिक 12 नोटा असतील. किती नोटा असतील एकूण 12. पर्याय क्रमांक 1 आले ध्यानात. आपण पुढे जाऊया. आता बघा खालीलपैकी कोणते घड्याळ 2 वाजून 35 मिनिटे ही वेळ दाखवते. बघा 2 वाजून 35 मिनिटे म्हणजे पहिला याचा अर्थ काय जो तास काटा हा 2 आणि 3च्या मध्ये असणार आणि मिनिट काटा हा 35 म्हणजे काय बघा प्रत्येक जे कुठल्या पण अंकावर असेल तर त्याला 5ने गुणायचं म्हणजे तेवढी मिनटं होतात. 1 वर असेल तर 1 गुणिले 5 5, 2 असेल तर 10 मिनटं, 5 असेल तर 5 पाचे 25 मिनटं. आता इथं 35 आहे. मग 35 म्हटल्यानंतर कोणत्या ह्याच्यावर असणार तर 5ने भागूया त्याला. 5 7 35 म्हणजेच जो मिनिट काटा आहे तो कशावर असणार 7 वर असणार. मिनिट काटा या ठिकाणी बघा लाल हा मिनिट काटा आहे आणि हिरवा जो आहे तो तास काटा आहे. लक्षात आहे. परत समजावतो बघा. जर मिनिट काटा
मिनिटं किती हे काढायचं असेल तर ज्या अंकावर आहे त्याला 5ने गुणायचं, किंवा मिनिट काटा कुठे आहे हे शोधायचं असेल तर त्याला काय करायचं 5ने भागायचं. मग 35 भागिले 5 किती असणार 7, म्हणजे 7वर तो असेल काटा. तर 7वं इथं आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे बघा, इथे 7वर आहे. आणि आपण जर बघितलं तर 2 आणि 3च्या मध्ये आहे, म्हणून काय येणार पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण शांतपणे सोडवू शकतो. आता इथं पुढे बघा, दिलेल्या घड्याळात 5 मिनिटानंतर किती वाजतील. आता किती वाजलेत ते बघा. आता जो तास काटा आहे तो 3 आणि 4च्या मध्ये आहे, म्हणजे 3च्या पुढे आहे, बरोबर. आणि तो मिनिट काटा आहे 8वर आहे की नाही. तर 8वर आहे, तो जर 5 मिनिटांनी कुठवर जाईल 9वर जाईल. मग 9वर गेल्यानंतर काय येईल तर तो 3 आणि 4च्या मध्ये आहे, म्हणजे 4ला 15 मिनटं कमी, म्हणजेच 3:45. किती वाजतील 5 मिनिटानंतर काय वाजतील 3:45 वाजतील. 3:45 हे फार महत्त्वाचं, हे समजून घेतलं पाहिजे. कारण का जो मिनिट काटा आहे तो 8वर आहे, 5 मिनिटांनी तो 9वर जाईल. मग 9वर गेला म्हणजेच 45 मिनटं होतील, म्हणजेच पाऊण तास होईल. मग पाऊण तास आणि हे 3 तास, 3 वाजून पुढे गेला आहे ना, मग 3 तास आणि पाऊण तास 3:45 तास, म्हणजेच 3:45 वाजणार. किती उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आता आपण दिनदर्शिका पाहूया. दिनदर्शिका एकदम सोपी असते. आपण ती दिनदर्शिकेचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला ते सोपं जाणार. काय सांगितलं आहे काय नाही नीट वाचलं पाहिजे. या ठिकाणी बघा प्रश्न 16, सप्टेंबर महिन्यात कोणता वार 5 वेळा येतो. आता इथं 5 वेळा येतो बघा. किती वेळा, आता रविवार किती वेळा येतो बघा 1 2 3 4. सोमवार बघा 1 2 3 4 5, हा 5 वेळा येतो. मंगळवार बघा 1 2 3 4 5, 5 वेळा, म्हणजे हे 5 वेळा येतो आहे की नाही. मग 5 वेळा येणारा वार कोणता आहे सोमवार किंवा मंगळवार. मग इथं कोणता दिला आहे सोमवार, म्हणजे पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं आहे बघा. 5 वेळा दिसतात तर 5 तारखा दिसतात आपल्याला, म्हणजे 5 वेळा. पुढे बघा सप्टेंबर महिन्यात 3ऱ्या शनिवारी कोणती तारीख आहे. आता शनिवार कुठे आहे इथं बघा शनिवार. मग 3रा शनिवार कोणता, पहिला दुसरा तिसरा. मग 3ऱ्या शनिवारी कोणती तारीख आली 20, पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे. पुढे बघा खालीलपैकी लीप वर्ष कोणते नाही. लक्षात घ्या लीप वर्ष कशाला म्हणतात तर ज्या संख्ये बघा जे वर्ष आहे त्या वर्षाला बघा दिलेल्या वर्षाला जर 4ने पूर्ण भाग जात असेल, 4ने पूर्ण भाग जात असेल किंवा 2 शून्य असतील, 2 शून्य असतील तर 400ने भाग जात असेल. बघा दिलेले जे वर्ष आहे त्या वर्षाला जर 4ने पूर्ण भाग जात असेल, पण जर 2 शून्य असतील तर 400ने भाग जात असेल तर त्याला म्हणतात लीप वर्ष. आता या ठिकाणी बघा मग 4ची कसोटी, 4ची कसोटी काय तर एकक व दशक स्थानापासून बनलेल्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. आता या ठिकाणी बघा एकक आणि दशक स्थानापासून कोणती संख्या तयार झाली 16. मग 16ला 4ने भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे. या ठिकाणी बघा एकक व दशक स्थानापासून काय तयार झाली 92. मग 92ला बघा 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 आहे की नाही. 23 चौक 96 जातो भाग, म्हणजे ह्याला ही सुद्धा लीप वर्ष आहे. आता 1600 बघा तर 1600 जेव्हा 2 शून्य येतात तेव्हा कितीने भाग गेला पाहिजे 400ने. मग 1600ला आपण 400ने भागलं तर बघा 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 4 एके 4 4 चौक 16 जातो भाग, म्हणजे हे सुद्धा लीप वर्ष आहे. आता ह्याला मात्र 2 शून्य आहे तर 400ने भाग गेला पाहिजे. 0 गेला 0 गेला 0 गेला 4ने 18ला भाग जात नाही, म्हणून हे लीप वर्ष नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे लक्षात घ्या. तर जर
2 शून्य असतील तर 400ने भाग गेला पाहिजे आणि 2 शून्य नसतील तर 4ने भाग गेला पाहिजे. ओके. आता पुढे बघा, सामान्य वर्षाचे दिवस किती आपल्याला माहितीच पाहिजे. सामान्य वर्षाचे दिवस 365 आणि लीप वर्षाचे दिवस 366, म्हणून उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 1. ओके. आता पुढे बघा, डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेला बुधवार आहे, तर डिसेंबर महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. तर हे एक गोष्ट आपण लक्षात घ्या, जे 31 दिवसांचे महिने असतात, 31 दिवसांचे बघा, 31 दिवसांचे जे महिने असतात की नाही, कोणकोणते आहेत ते बघा, जानेवारी, त्यानंतर मार्च, त्यानंतर मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर. तर हे जे दिवस आहेत, हे जे महिने आहेत, हे 31 दिवसांचे आहेत. मग जे 31 दिवसांचे महिने असतात त्यांच्या 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. लक्षात घ्या, 31 दिवसांचे जे महिने आहेत त्यांचे 1, 2 आणि 3 तारखांचे वार जे असतात ते 5 वेळा येतात. आणि 30 दिवसांचे जे महिने असतात त्यांचे 1 आणि 2 तारखांचे वार 5 वेळा येतात. मग या ठिकाणी डिसेंबर हा 31 दिवसांचा आहे. मग 1 तारखेला जर बुधवार असेल तर डिसेंबर महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. मग येणार कोणता बघा, 1 तारखेला बुधवार, मग 2 तारखेला गुरुवार, 3 तारखेला शुक्रवार, म्हणजेच बुधवार, गुरुवार बघा, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 5 वेळा येणार. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 5 वेळा येणार. मग 5 वेळा कोणता येणार नाही? तर या ठिकाणी दिलं बघा, मंगळवार हा 5 वेळा येणार नाही. म्हणून जर शांतपणे आपण जर हे पाहिलं तर आपल्याला अचूक समजेल. पुढे बघा, 2023च्या 1 तारखेला जर मंगळवार असेल तर 31 डिसेंबरला कोणता वार असेल? तर याचा एक नियम लक्षात घेऊया. जर सामान्य वर्ष असेल, लक्षात घ्या नीट, सामान्य वर्ष असेल तर 1 तारखेला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. लक्षात घ्या, सामान्य वर्ष असेल तर 1 तारखेला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. मग 2023 हे सामान्य वर्ष आहे, ते लीप वर्ष नाही आहे. म्हणजेच 1 तारखेला जो वार असेल तोच 31 डिसेंबरला, म्हणजेच 1 तारखेला हे मंगळवार, म्हणून 31 डिसेंबरला काय वार असेल? मंगळवार. पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं आहे बघा. आणि जर लीप वर्ष असेल, लक्षात घेऊया, जर लीप वर्ष असेल तर मात्र, लीप वर्ष जर असेल तर मात्र 1 तारखेला जो वार येतो, 1 तारखेचा वार, तो वार त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला असेल. हे लक्षात ठेवूया, त्याचा पुढचा वार 31 डिसेंबरला. म्हणजे जर 2023च्या ऐवजी 2024 असता तर 1 तारखेला जर मंगळवार असता तर 31 डिसेंबरला बुधवार असता. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आता पुढे बघूया, शिक्षक दिन जर गुरुवारी आला तर त्याच वर्षात नाताळ कोणत्या वारी येईल? तर यासाठी आपल्याला काही नियम माहिती पाहिजेत. आपल्याला ते नियम माहिती म्हणून तुम्हाला माझे व्हिडिओसुद्धा अगोदरचे बघावे लागतील. तर बघा, तर 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबर, 26 जून, 27 फेब्रुवारी हे जे वार लक्षात घ्या. 2 ऑक्टोबर, त्यानंतर 25 डिसेंबर, 26 जून आणि 27 फेब्रुवारी हे वार एकाच दिवशी येतात. आणि त्यानंतरच्या दिवशी काय येतात? तर 3 जानेवारी. म्हणजेच बघा, हे नीट समजून घ्या. 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधी जयंती किंवा लाल बहादूर शास्त्री जयंती. 25 डिसेंबर म्हणजे नाताळ आहे की नाही. 26 जून म्हणजे राजर्षी शाहू महाराज जयंती. 27 फेब्रुवारी
म्हणजेच मराठी राजभाषा दिन. मग हे एकाच वारी येतात. आणि त्यानंतरच्या वारी काय येतात तर 3 जानेवारी म्हणजेच बालिका दिन, म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. त्यानंतर 1 ऑगस्ट म्हणजेच आपले लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन. त्यानंतर 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. 14 नोव्हेंबर म्हणजेच बाल दिन. त्यानंतर 28 फेब्रुवारी म्हणजे विज्ञान दिन. हे जे वार आहेत ते एकाच दिवशी येतात. पण हे जे अगोदर दिले 2 ऑक्टोबर, 25 डिसेंबर, 26 जून, 27 फेब्रुवारी यानंतर हे येतात. मग शिक्षक दिन बघा गुरुवारी आहे. तर नाताळ कधी येईल त्याच्या अगोदर येतो ना. नाताळ अगोदर येतो, शिक्षक दिन नंतर येतो, आहे की नाही. 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. मग शिक्षक दिन जर गुरुवारी असेल तर नाताळ कोणत्या वारी असेल आपोआपच त्याच्या अगोदरचा वार म्हणजेच बुधवारी. हे आपल्याला समजलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपल्याला पटकन येणार. ओके, पुढे जाऊया आपण. बघा 7 नोव्हेंबर 2023 पासून 8 डिसेंबर 2023 पर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले तर एकूण किती लिटर दूध घेतले तर आपल्याला ते दिवस मोजता आले पाहिजे व्यवस्थितरित्या. आता बघा 7 नोव्हेंबर आपण घेतला तर नोव्हेंबर महिना जो आहे तो 30 दिवसांचा आहे. तर 6 दिवस त्याचे गेले, कारण का 7 पासून सुरुवात केली, बरोबर. मग 6 दिवस गेले म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे दिवस किती झाले घेतले आपण तर 24. एकूण 30 दिवस आहेत. त्यातले 6 दिवस आपण दूध घेतलं नाही, म्हणजे 24 दिवस घेतले नोव्हेंबरचे. आणि डिसेंबरचे 8 दिवस. एकूण किती दिवस घेतले 32. आता 32 दिवस दररोज अर्धा लिटर घेतलं, आहे की नाही. मग 1 लिटर 2 दिवसांसाठी. मग 32 दिवसांसाठी किती दिवस होणार तर भागिले 2 किती येणार 16 दिवस होणार. बघा दिवसाला अर्धा लिटर. मग 32 दिवसांना अर्धा लिटर घेतलं तर किती तर 16 लिटर म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा कसं केलं ते. तर आपण 7 नोव्हेंबरपासून सुरुवात केली, त्यातला एक कमी म्हणजे एकूण नोव्हेंबर जर बघितलं तर 30 दिवसांचा आहे आणि 7 नोव्हेंबरपासून सुरू म्हणजे 6 गेले त्याचे, म्हणून 6 कमी केले आपण. मग राहिले 24 आणि डिसेंबरचे 8 असे एकूण 32 दिवस दूध घेतलं. मग दररोज अर्धा घेतलं म्हणून काय येणार उत्तर 16, पर्याय क्रमांक 4. आता पुढे बघा 5 फेब्रुवारी 2024 पासून 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले तर एकूण किती लिटर दूध घेतले. तर या ठिकाणी थोडी प्रिंट मिस्टेक झाली. आपण या ठिकाणी मार्च घेऊया. तर 5 फेब्रुवारी 2024 पासून 5 मार्च 2024 पर्यंत दररोज अर्धा लिटर दूध घेतले तर एकूण किती लिटर दूध घेतलं तर बघा. आता फेब्रुवारी 2024 घेतलात तर हा लीप वर्ष आहे आणि त्याच्यामुळं फेब्रुवारी हा 29 दिवसांचा आहे. किती 29. त्यातले 5 फेब्रुवारीपासून सुरुवात केली म्हणजे 4 दिवस गेले, आहे की नाही. 5 फेब्रुवारी सुरुवात केली म्हणजे 4 दिवस गेले. मग याचा अर्थ फेब्रुवारीचे 25 दिवस दूध घेतले आणि 5 मार्च म्हणजे मार्चचे 5 म्हणजे असे एकूण 30 दिवस दूध घेतले. किती 30 दिवस. मग दररोज जर अर्धा लिटर घेतले तर मग 30 दिवसात किती लिटर दूध घेणार 15, म्हणून पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय सोप्या पद्धतीने आलं पाहिजे. आता या ठिकाणी पुढचा 21वा प्रश्न बघा. 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असणाऱ्या किती संख्या. आता यासाठी लक्षात घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण नीट समजून घेतल्यात तर समजेल. तर या ठिकाणी आपण नीट बघा. तर 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. असणाऱ्या संख्या 20, नसणाऱ्या संख्या 80. बघा 1 हा अंक 21 वेळा येतो. असणाऱ्या 20, नसणाऱ्या 80. 2 ते 9 हे अंक
20 वेळा येतात, असणाऱ्या संख्या 19 आणि नसणाऱ्या 81. 2 अंकी संख्यांमध्ये जर आपण पाहिलं 2 अंकी संख्यांमध्ये, तर 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 हे अंक 1 ते 9 हे अंक येतात 19 वेळा. लक्षात घ्या, 1 ते 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 हे अंक 19 वेळा येतात, असणाऱ्या संख्या 18, नसणाऱ्या 72. एवढं लक्षात ठेवायचं. 1 ते 100मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो, असणाऱ्या संख्या 20, नसणाऱ्या 80. 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात, असणाऱ्या संख्या 19 आणि नसणाऱ्या 81. आणि 2 अंकी संख्यांमध्ये जर बघितलं तर 1 ते 9 हे अंक 19 वेळा येतात, असणाऱ्या संख्या 18 आणि नसणाऱ्या 72. आता बघा, आपल्याला पाहिजे ते उत्तर या ठिकाणी. 1 ते 100मध्ये 2 हा अंक, असणाऱ्या संख्या किती? आता बघा, 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात? 20 वेळा. मग असणारी संख्या किती? 19. आपल्याला काय विचारलं आहे? असणारी संख्या किती? 19. पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे. पुढे बघा, 1 ते 100मध्ये 6 अंक, नसणाऱ्या 2 अंकी संख्या किती? बघा, 2 अंकी संख्या म्हटल्यानंतर 1 ते 9 कुठला पण अंक 19 वेळेस येतो, असणाऱ्या 18 आणि नसणाऱ्या 72. त्याच्यामुळं कोणताही अंक आला तर नसणाऱ्या संख्या ह्या 72 असणार. मग काय येणार? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण सहजरित्या हे सोडवू शकतो. पुढे बघा, 1 ते 100मध्ये 8च्या पाड्यात असणाऱ्या संख्या किती? तर काय करायचं? 100ला 8ने भागा. 8 एके 8, उरले 2 आणि 8 दुणे 16. पूर्ण भाग किती जातो? 12चा. 12 × 96. संपलं. किती पाड्यात असणार? 12 संख्या. एवढं सोपं आहे बघा. तर पुढे बघा, 1 ते 100मध्ये 2 अंकी समसंख्या किती? लक्षात घ्या, 2 अंकी एकूण संख्या असतात 90. हे लक्षात घ्या. 2 अंकी 90, 3 अंकी 900, 4 अंकी 9000. हे आपल्याला लक्षात पाहिजे. आणि मग समसंख्या अर्ध्या 45, विषम संख्या 45. समसंख्या 450, विषम संख्या 450. समसंख्या 4500, विषम संख्या 4500. म्हणजेच आपण जर पाहिलं तर 1 ते 100मध्ये 2 अंकी समसंख्या किती असणार? 45. पर्याय क्रमांक 3. आता पुढे बघा, 48च्या पुढील 11वी समसंख्या कोणती? तर लक्षात घ्या, ज्याचे विचारलेले आहे ना ती पहिली लिहायची 48. पुढील विचारलं असेल तर अधिक आणि मागील विचारलं असेल तर वजा. हे लक्षात ठेवा. 48 पहिला ज्याच्या विचारलेला आहे ना तो पहिला लिहायचा अंक, ती संख्या लिहायची. पुढील असेल तर अधिक आणि मागील असेल तर वजा. मग कितवी? 11वी. मग काय करायची? त्याची दुप्पट करायची. 11ची दुप्पट किती? 22. लक्षात घ्या. 48च्या पुढील, मग पुढील म्हणून अधिक, मग 11वी कितवी? त्याची दुप्पट 22. मग किती झाली बघा? तर 70. मग 70 ही समसंख्या आहे का? आहे. म्हणजे उत्तर किती आलं? 70. एवढं सोपं आहे. पुढे बघा, 67 पूर्वी, मग जी संख्या विचारली ती पहिली लिहायची. पूर्वी म्हणजे वजा. कितवी? 12वी. त्याची दुप्पट. 12ची दुप्पट 24 आहे की नाही? मग वजाबाकी करूया. 7तून 4 गेले 3, 6तून 2 गेले 4, 43. आता विचारलंय काय? विषम संख्या. मग विषम आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने सहज. पण जर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, जर इथं सम विचारली आणि विषम आली, विषम विचारली आणि सम आली, तर इकडे जर अधिक केला असेल तर वजा 1 करायचा आणि इथं वजा केला असेल तर अधिक 1 करायचा. हे लक्षात ठेवा. ओके. सध्या मी ते घेत नाही, पुढे तुम्हाला येणार आहे. ओके. पुढे बघा, 1 ते 100मध्ये 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? आता लक्षात घ्या, 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. आता त्यातले एक अंकी कोणकोणते आहेत बघा? 2, 3, 5, 7. यात काय आहेत? एक अंकी आहेत. बरोबर. या एक अंकी आहेत. मग किती? आता ह्या एक अंकी कमी झाल्या. बरोबर की नाही? मग किती आहेत या? 4. मग जर आपले एकूण मूळ संख्या आहेत 25, त्यातनं 4 कमी झाल्या, मग किती राहतील? 21. म्हणजेच 2 अंकी मूळ संख्या किती आहेत?
21. एवढं सोपं आहे, फक्त लक्षात असलं पाहिजे. बाबा मूळ संख्या एकूण 1 ते 100मध्ये 25 आहेत, त्यातल्या ह्या 1 अंकी आहेत त्या वजा केल्या 4 तर उरणार 21. पुढे बघा 1 ते 50मध्ये एकूण संयुक्त संख्या किती. बघा एक लक्षात घ्या, एक ही संख्या ही मूळ पण नाही आणि मूळ नाही आणि संयुक्त पण नाही, हे लक्षात ठेवा. एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजेच 1 ते 50मध्ये जर बघितलं आपण, आता 1 ते 100मध्ये पण सांगून ठेवतो की 1 ते 100मध्ये 1 ते 100मध्ये एकूण आपल्याला पाहिलं आपण काय मूळ संख्या आहेत 25 आणि संयुक्त संख्या आहेत 74. कारण एक ही मूळ संख्या नाही आहे की नाही, म्हणून 74. आता 1 ते 50मध्ये जर बघितलं तर मूळ संख्या आहेत 15 आणि संयुक्त संख्या आहेत 34. किती 34. मग आता आपल्याला विचारलं आहे की संयुक्त संख्या किती आहेत 34. आलं तर हे लक्षात ठेवायचं, सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, पर्याय नाही. काय तर 1 ते 100मध्ये मूळ संख्या असतात 25 आणि संयुक्त संख्या असतात 74. 1 ते 50मध्ये मूळ संख्या आहेत 15, संयुक्त संख्या आहेत 34. आता बघा 1 ते 50मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत. आता त्रिकोणी संख्या आपल्याला पाठच पाहिजे, त्याला पर्याय नाही. बघा त्रिकोणी संख्या 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. ह्या एकूण 13 काय आहेत तर त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. आपल्याला विचारलं 1 ते 50मध्ये किती, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती आहेत एकूण 9. पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे बघा. पुढे 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता आपल्याला जर पाया विचारला तर लक्षात घ्या 55. आता आपल्याला जर बघा 55 ही त्रिकोणी संख्या कितवी येते तो तिचा पाया. एकदम सोपं. बघा कितवी बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कितवी 10वी येते, म्हणून पाया किती येणार 10. ही एवढी सोपी आहे प्रश्न. लक्षात घ्या की ती संख्या कितवी आहे ती म्हणजे तिचा पाया. पण दुसरी एक पद्धती आहे की पाया काढण्याची. काय करायचं तर कोणाचा विचारलेला आहे 55चा. मग 55ची दुप्पट करायची. जर आपल्याला 55चा पाया किती आहे तो आपण बघितला किती आहे तर 55 ही 10वी त्रिकोणी संख्या आहे, म्हणून तिचा पाया किती येणार 10. पर्याय क्रमांक 2. पण दुसरी जी पद्धती आहे ती पण लक्षात घेऊया. तर 55 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला आहे, मग त्याची काय करायची पहिली दुप्पट करायची. किती आली 110. मग 110च्या अगोदरचा पूर्ण वर्ग कोणता तर 110च्या अगोदरचा पूर्ण वर्ग आहे 100. किती 100. मग 100चं वर्गमूळ. मग 100 बघा किती सोपं आहे. किती 10. काय सांगितलं तर दिलेल्या संख्येची दुप्पट करायची आणि मग जी संख्या येईल त्याच्या खालचा जो पूर्ण वर्ग आहे तो घ्यायचा. मग 110च्या खालचा पूर्ण वर्ग आहे 100. मग 100चं वर्गमूळ 10 म्हणून पर्याय क्रमांक 2. आता पुढे बघा 676चे वर्गमूळ किती. आता आपल्याला काय वर्गसंख्या पाठच पाहिजे, दुसरा पर्याय नाही त्याला. तर बघा मी 11पासून बोलतो. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441, 22चा वर्ग 484, 23चा वर्ग 529, 24चा वर्ग 576, 25चा वर्ग 625, 26चा वर्ग 676, 27चा वर्ग 729, 28चा वर्ग 784, 29चा वर्ग 841 आणि 30चा वर्ग 900. म्हणजे आपल्याला हे 30पर्यंतचे वर्ग पाठच पाहिजे. मग आता
5चा वर्ग 25 म्हणून 25चं वर्गमूळ 5 एवढं आपण लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी 676 जर बघितलं आपण तर 676 हा 26चा वर्ग आहे की नाही. म्हणून 26चा वर्ग आहे म्हणून 676चं वर्गमूळ किती 26. एवढं सोपं आहे बघा. आलं ध्यानात. 17चा वर्ग किती आता आपण पाहिलं. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. मग 17 गुणिले 17 असं केलं तरी पण चालेल, पण पाठ असेल तर बेस्ट, म्हणजे आपला वेळ वाचेल. मग 17चा वर्ग 289. पर्याय क्रमांक 3. आता पुढे बघा. खाली दिलेल्या संख्यांच्या यादीमध्ये विषम संख्या किती आहेत. आता विषम संख्या कशाला म्हणतात तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे एकक स्थानी पाहिजे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात, आहे की नाही. मग या ठिकाणी विषम संख्या कोणकोणत्या आहेत बघा. आपल्याला 1, 3, 5, 7, 9 आहे का एकक स्थानी बघा. इथं आहे का नाही. इथं आहे का नाही. इथं आहे बघा म्हणून ही विषम संख्या आहे. इथे आहे बघा 9 आहे विषम संख्या. इथं 4 आहे म्हणजे नाही. इथं 5 आहे बघा म्हणजे विषम संख्या आहे. 7 आहे म्हणजे विषम संख्या आहे. 3 आहे म्हणजे विषम संख्या आहे. 9 आहे म्हणजे विषम संख्या आहे. 8 आहे म्हणजे विषम संख्या नाही. 7 आहे म्हणजे विषम संख्या आहे. मग किती आले बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती 7. पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे. खाली दिलेल्या यादीमध्ये चौरस संख्या किती आहे. चौरस म्हणजेच वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. मग कोणकोणत्या वर्ग संख्या आहेत बघा. हा 10चा वर्ग 100 हा नाही वर्ग. 5चा वर्ग 25 हा वर्ग नाही आहे. हा पण वर्ग नाही आहे. हा सुद्धा वर्ग नाही. 15चा वर्ग 225. 27चा वर्ग 729. 24चा वर्ग 576. 29चा वर्ग 841. हा वर्ग नाही. हा वर्ग नाही. मग किती वर्ग आले. वर्गसंख्या किती आहेत म्हणजे चौरस संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण सहजरित्या काढू शकतो. पुढे बघा. खाली दिलेल्या यादीमध्ये संयुक्त संख्या किती आहेत. आता आपण बघा संयुक्त संख्या म्हणजे काय. ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त म्हणजे त्यांना इतर संख्येनी भाग जातो. त्या कोणाच्या तरी पाड्यात आहेत. बस एवढंच सोपं. बघा 49 7च्या पाड्यात आहे हे संयुक्त. 27 3च्या 9च्या पाड्यात आहेत, आहे की नाही. 57 19 त्रिक 57 19च्या पाड्यात आहे. ही 35 5च्या 7च्या पाड्यात आहे. 17 ही मूळ संख्या आहे ती येणार नाही. 29 मूळ संख्या आहे. 79 मूळ संख्या आहे. 81 9च्या पाड्यात आहे. 97 मूळ संख्या आहे. 39 33 39 83 मूळ संख्या आहे. 67 मूळ संख्या आहे. त्यानंतर 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 59 ही सुद्धा मूळ संख्याच आहे. मग संयुक्त संख्या किती आल्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 किती आहे 6. पर्याय क्रमांक हे असं शांतपणे जर आपण केलं ना तर सोपं आहे. आपण शांतपणे केलं पाहिजे. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा. 6 आठवड्यांचे किती दिवस होतात. 1 आठवड्याचे दिवस किती 7. मग 6 आठवड्यांचे 6 गुणिले 7 42 किती सोपं आहे बघा. 1 आठवड्याचे दिवस 7 मग 6 आठवड्याचे किती होणार 6 7 42. पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे. 3 महिन्यांचे सरासरी दिवस किती बघा. 1 महिन्याचे दिवस 30 लक्षात घ्या. 1 महिन्याचे सरासरी दिवस 30 मग 3 महिन्यांचे किती येणार 30 त्रिक 90. पर्याय क्रमांक 1. किती सोपं आहे बघा. अशी सोपे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणार आहे म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास नीट केला पाहिजे. पुढे बघा. 2.5 डझन कागद म्हणजे किती कागद. आता बघा 1 डझन म्हणजेच 12 कागद. 1 डझन म्हणजे किती 12. मग 2 डझन म्हणजे किती 24. आणि अब 2.5 म्हणजे काय तर 2 आणि अर्धा. 2.5 म्हणजे काय 2 आणि अर्धा. मग 2 डझन म्हणजे 24 आणि अर्धा डझन. आता 1 डझन म्हणजे 12 मग अर्धा डझन म्हणजे 6 म्हणजे किती होणार 24 आणि 6 30. म्हणून 2.5 डझन म्हणजेच काय 30 कागद. पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे बघा. पुढे बघा. 2.25 डझन केळी म्हणजे किती केळी. आपल्याला माहिती आहे 1 डझन केळी म्हणजे काय 12 केळी. 1 डझन केळी म्हणजे 12. तर 2.25 म्हणजे 2 नाही. 2.25 म्हणजे 2 नाही तर 1 आणि पाऊण. 1 आणि पाऊण. मग 1 डझन म्हणजे 12 आणि पाऊण डझन म्हणजे किती येणार 9. बघा पाव डझन म्हणजे 3
अर्धा डझन म्हणजे 6, पाऊण डझन म्हणजे 9, मग 12 आणि 9 किती 21. तर 7.25 तास म्हणजे किती मिनटं? तर 7.25 तास बघा, 1 तास म्हणजे 60 मिनटे, 1 तास म्हणजे 60 मिनटे, मग 1.25 तास, मग 1.25 म्हणजे 1 आणि पाव, मग 1 तास म्हणजे 60 मिनटं, अर्धा तास म्हणजे 30 मिनटं, पाव तास म्हणजे 15 मिनटं, मग 1 तास म्हणजे 60 मिनटं आणि पाव तास म्हणजे 15 मिनटं, एकूण 75 मिनटे. पर्याय क्रमांक 3. तर शेवट बघा 30वा, 150 मिनटे म्हणजे किती तास? बघा 1 तास म्हणजे 60 मिनटं, मग 2 तास म्हणजे किती आले 120 मिनटं, मग इथं 150 मिनटं म्हणजे 120 अधिक 30, मग 30 मिनटं म्हणजेच काय अर्धा तास, 30 मिनटं म्हणजे अर्धा तास, मग 2 तास आणि अर्धा तास म्हणजेच किती 2.5 तास. हे आपल्याला समजलं पाहिजे. 2 तास आणि अर्धा तास 2.5 तास. पुढे बघा 12 तास म्हणजे किती सेकंद? लक्षात घ्या, इथं आपल्याला माहिती पाहिजे. 1 तास बरोबर 3600 सेकंद, 1 तास बरोबर 3600 सेकंद. मग 12 तास म्हणजे काय गुणिले 12. बघा हे 2 शून्य लिहिले, 12 हे 72 शी 2 हातचे 7, 12 36, 36 नी 7 43, हे 43,200 सेकंद. पर्याय क्रमांक 2. बघा एवढं सोपं आहे. 1 तास म्हणजे 3600 सेकंद हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढे बघा 18,000 सेकंद म्हणजे किती तास? बघा 18,000 सेकंद म्हणजे किती तास? तर पहिलं आपल्याला काय माहिती पाहिजे? 1 तास म्हणजे 3600 सेकंद, मग 18,000 सेकंद म्हणजे किती तास? तर 18,000 ला 3600 ने आपल्याला भागावं लागेल. 18,000 सेकंद म्हणजे किती तास? तर 1 तास म्हणजे 3600 सेकंद, मग त्याने भागायचं. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. आता बघा हे 18च्या पाड्यात आहे की नाही? 18 त्रिक 36, 18 एके 18, 10, मग 10 बघा 18 दुने 36, सॉरी 18 दुने 36 आणि 18 10 180. बरा भाग जागेल बा, बे एके बे, बे पाचे 10 म्हणजेच किती आलं बघा 5 तास. मी कसं केलं बघा, 1 तास म्हणजे 3600 सेकंद, त्यांनी काय केलं एकूण 18,000 सेकंदाला भागलं, तेव्हा उत्तर आलं 5 तास. पर्याय क्रमांक 3. माध्यान्हपूर्व 9:30 सुरू झालेली शाळा 5 तास 45 मिनिटे चालली, तर शाळा किती वाजता सुटली? तर बघा 5 तास 45 मिनिटे, 5 तास 45 मिनिटे आहे की नाही? यावेळी एवढी तास ती चालली आणि सुरू कितीला झाली? तर 9:30. बघा 9:30 सुरू झालेली, बघा ही मात्र मध्यान्हपूर्व आहे आणि ही आपल्याला चाललेलं आहे शाळा एकूण 5 तास 45 मिनिटं. मग ती किती वाजता सुटली असेल? तर काय करायला लागेल? पहिली गोष्ट बघा 5 तास 45 मिनिटं ती शाळा चाललेली आहे आणि 9:30 ती काय केली सुरू झाली. मग आपल्याला काय करायला लागेल? तर आता याच्यात जर आपण वाढवले तेव्हा आपल्याला कळेल की 9, आता आपण बघा 9:30 आहे, काय 9:30 आहे याने सुरू झालेले आणि 5 तास 45 मिनिटे, तर यांची बेरीज आपल्याला करायला लागेल. मग आपल्याला बेरीज केल्यानंतर येईल बघा अशा पद्धतीने 14 तास म्हणजे 14:75. लक्षात घ्या, हे 5 तास 45 मिनिटे चाललेली आहे शाळा आणि 9:30 सुरू झाली, म्हणजेच यांची आपल्याला काय करायला लागेल? तर बेरीज करायला लागेल. आता बेरीज केल्यानंतर मग काय होईल बघा, आता हे 14, आता पहिले 75 म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनटं, म्हणजे याच्यातनं पहिले आपल्याला 60 मिनटं वजा करायला लागतील. बघा मग उरले किती 15 आणि याच्यात मग 1 वाढवायला लागेल, म्हणजेच किती 15 वाजून 15 मिनिटांनी. मग 15 म्हणजेच किती? तर लक्षात घ्या हे 24 ताशी घड्याळी आहे, तर त्यातनं जर 12 वजा केले की आपल्याला बरोबर नेहमीच येईल, म्हणजे किती आलं 3 तास 3 वाजून 15 मिनिटांनी. बघा काय काय केलं? तर ह्या दोघांची बेरीज केली आणि मग त्याच्यातून काय केलं? तर हा 75 मिनटं म्हणजेच
1 तास आणि 15 मिनटं. मग ती 1 तास म्हणजे 60 मिनटं आपण काय केली, वजा केली म्हणून 15 मिनटं राहिली. मग त्याचा 1 तास इकडे वाढला म्हणून 15 वाजून 15 मिनटं. मग 15 वाजून 15 मिनटं हे 24 तास घड्याळ झालं. मग त्यातनं 12 वजा केले की आपल्याला मिळते 15 वजा 12 3, म्हणजे 3 वाजून 15 मिनटांनी. म्हणजे उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक 3. तर शेवटचं बघा, तर मध्यान्हपूर्व 10 वाजून 15 मिनटांनी सुरू झालेले नाटक 3 तास 45 मिनटे चालले. इथे पण बेरीज करायची. 10 वाजून 15 मिनटांनी सुरू झालेलं नाटक 3 तास 45 मिनटं चालले. करा बेरीज, किती आले 60 आणि हे आले 13. पण 60 मिनटं कधी आपण लिहित नाही, कारण 1 तास म्हणजे 60 मिनटं. यातनं 60 मिनटं वजा केली 0 आला, पण ही वजा केली म्हणून 1 तास इकडं वाढला म्हणजे 14 वाजले. मग 14 म्हणजेच काय, तर त्यातनं आपण 12 कमी केले तर किती 2, म्हणजे किती 2 वाजता. एवढा सोपं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा येणारा जो गणित पेपर आहे तो आपण समजून घ्यायचा आहे. मी इतर विषयांचे सुद्धा व्हिडिओ पाठवणार आहे. तर आपण हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे तुम्हाला ह्यातल्या गोष्टी लक्षात येतील. धन्यवाद.